नमस्कार. आजच्या या नवीन विश्लेषणात आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अतिशय रंजक आणि तितक्याच विचार करायला लावणाऱ्या कथेवर चर्चा करणार आहोत. या कथेचं नाव आहे काळाचा आरसा, कृष्णापासून कंसापर्यंत. खरं सांगायचं तर अगदी मोजक्या शब्दांत मानवी स्वभावाचा दुटप्पीपणा आणि माणसावर पडणारा वेळेचा प्रभाव एवढ्या अचूकपणे मांडणारी दुसरी गोष्ट क्वचितच पाहायला मिळते. चला तर मग थेट या कथेच्या प्रवासात उडी मारूया आणि पाहूया काळाचा हा खेळ नेमका काय आहे. पुढे जाण्याआधी हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. एकच आत्मा म्हणजे एकच व्यक्ती, एकाच आयुष्यात परिपूर्ण निरागसता आणि टोकाचा खलनायकीपणा, या दोन्ही गोष्टी एकाच वेळी किंवा वेगवेगळ्या वेळी धारण करू शकते का? वरवर पाहता हा प्रश्न अगदी साधा वाटतो, पण विश्वास ठेवा, या संपूर्ण विश्लेषणाचा हाच खरा गाभा आहे. कारण ही फक्त एका चित्राची गोष्ट नाहीये, तर हा माणसाच्या आतल्या परिवर्तनाचा एक अतिशय गूढ प्रवास आहे. बरं, आता या कथेच्या पहिल्या भागाकडे वळूया, जे आहे गावच्या चित्रकाराचे काम. तर पाहूया हे सगळं नक्की सुरू कसं होतं. तर गोष्ट सुरू होते एका छोट्याशा, अगदी शांत गावातून. या गावात एक कमालीचा प्रतिभावान चित्रकार राहत असतो. त्याच्या हातात अशी काही जादू असते ना, की तो कोणतीही भावना कॅनव्हासवर अगदी हुबेहूब उतरवू शकतो. संपूर्ण गावात त्याच्याच कलेची चर्चा असते. आणि याचमुळे एक दिवस गावचे सरपंच त्याच्याकडे येतात आणि त्याला एक विशेष विनंती करतात. ते म्हणतात, आमच्यासाठी कृष्णाचं चित्र काढा. आता बघा, हे काम ऐकायला जितकं सोपं वाटतं तितकं ते अजिबात नाहीये. भगवान श्रीकृष्णाचं चित्र काढणं म्हणजे फक्त एखादा चेहरा रंगवणं नाही, तर त्या चेहऱ्यावरची ती अलौकिक शांतता, ती खोडकर पण तितकीच पवित्र निरागसता, तो दैवी भाव टिपणं, हे खरोखरच एक खूप मोठं आणि आव्हानात्मक काम होतं. आता एवढं मोठं काम हाती घेतल्यावर चित्रकाराने काय केलं? त्याने एक अतिशय पद्धतशीर मार्ग निवडला. तो काही फक्त कल्पनेतून चित्र काढणार नव्हता. त्याला एका जिवंत मॉडेलची गरज होती. म्हणून त्याने ठरवलं की पहिल्यांदा तो गावातल्या सर्व लहान मुलांना भेटेल, त्यांचं बारकाईने निरीक्षण करेल. मग त्यातून कृष्णाच्या रूपासाठी अगदी चपखल बसणाऱ्या एका चेहऱ्याचा तो शोध घेईल. आणि शेवटी त्या मुलाला समोर बसवून चित्राचा मूळ साचा तयार करेल. यावरूनच आपल्याला लक्षात येतं की एक खरंच उत्कृष्ट कलाकृती घडवण्यासाठी कलाकाराला किती अचूक आणि विचारपूर्वक प्रक्रिया पार पाडावी लागते, नाही का? आता वळूया या कथेच्या पुढच्या भागाकडे. इथे आपण पाहणार आहोत की त्याने ती परिपूर्ण निरागसता नेमकी कशी टिपली. तर या टप्प्यावर चित्रकाराची ही पहिली मोहीम एकदम यशस्वी ठरते. मूळ कथेत वापरलेले हे शब्द अगदी लक्ष देऊन ऐकण्यासारखे आहेत. कृष्णाच्या भूमिकेसाठी अगदी योग्य. चित्रकाराला गावात असा एक लहान मुलगा सापडतोच, ज्याच्या डोळ्यात ती अवखळ चमक आणि चेहऱ्यावर ती स्वर्गीय निरागसता अगदी पुरेपूर भरलेली असते. तो त्या मुलाला समोर बसवतो आणि चित्र काढतो. ते चित्र इतकं जिवंत आणि सुंदर बनतं की जणू साक्षात बाळकृष्णच त्या कॅनव्हासवर अवतरलाय. त्याचं हे पहिलं काम आता अगदी उत्तमरित्या पूर्ण झालं होतं. पण आपल्याला माहिती आहे ना, एक खरा कलाकार कधीच सहजासहजी समाधानी होत नाही. चित्रकाराला वाटलं की हे चित्र अधिक परिपूर्ण करण्यासाठी यात एक विरोधाभास असायलाच हवा. कारण प्रकाशाचं महत्त्व हे अंधारामुळेच जास्त उठून दिसतं, बरोबर? म्हणून त्याने ठरवलं की या निरागस कृष्णाच्या चित्राशेजारी तो कंस रेखाटेल. आता कंस म्हणजे कोण? तर कृष्णाचा सर्वात मोठा शत्रू, कथेतील मुख्य खलनायक. त्याला वाटलं की कृष्णासोबत कंसाचं चित्र काढल्यास या कलाकृतीला एक वेगळीच खोली मिळेल, ती अधिक पूर्ण वाटेल. यानंतर आपण येतो कथेच्या तिसऱ्या भागात, अपूर्ण राहिलेली कलाकृती. इथेच कथेला एक अनपेक्षित वळण लागतं. चित्रकाराने नुकताच कंसाच्या चित्राचा विचार सुरू केला होता आणि अचानक त्याच्या आयुष्यात एक मोठी घटना घडते. शहरातून त्याला एक फोन येतो आणि त्याला तातडीने पहिल्याच दिवशी गाव सोडावं लागतं. आणि ते कृष्णाचं चित्र, ते तिथेच अर्धवट राहतं. शहरात गेल्यावर महिनाभरात तो एका श्रीमंत माणसाचा वैयक्तिक चित्रकार म्हणून कामाला लागतो. बघता बघता पुढची 10 वर्ष तो आपल्या कलेच्या जोरावर जगभर प्रवास करतो. आणि मग बरीच वर्ष उलटून गेल्यावर, मूळ कथेतील हा वेळेचा उल्लेख खूप महत्वाचा आहे बरं का, तो एक अत्यंत श्रीमंत, यशस्वी माणूस म्हणून पुन्हा आपल्या जुन्या गावात परत येतो आणि थेट गावाच्या मंदिरात जातो. मंदिरात गेल्यावर त्याची भेट पुन्हा एकदा त्या जुन्या सरपंचांशी होते. आणि सरपंच काय करतात? ते त्याला ते जुनं अर्धवट राहिलेलं चित्र दाखवतात. होय, तेच चित्र ज्यावर आता काळाची धूळ साचली होती.
ज्या चित्रात फक्त निरागस कृष्ण होता, पण खलनायक कंस रेखाटायचा राहून गेला होता. तो कॅनव्हास आता पुन्हा एकदा त्या चित्रकारासमोर उभा होता. आता आपण चौथ्या भागात प्रवेश करतोय, खलनायकाचा शोध. चित्रकाराने आता ठरवलं होतं की काहीही झालं तरी कंसासाठी योग्य चेहरा शोधायचाच. चित्रकाराकडे आता संपत्ती होती, यश होतं, पण त्या अपूर्ण चित्राची रुखरुख त्याला शांत बसू देत नव्हती. म्हणून तो पुन्हा कामाला लागतो आणि हे अगदी उत्कृष्टपणे दर्शवतं की कशा प्रकारे परिस्थिती आणि उद्दिष्ट आता पूर्णपणे बदलली होती. पहिल्यांदा त्याचा शोध होता एका देवदूताचा, गावातील हसऱ्या खेळणाऱ्या मुलांमधल्या एका निरागस चेहऱ्याचा. पण आता कंसाच्या चित्रासाठी त्याला एका असा चेहऱ्याची गरज होती ज्यावर फक्त आणि फक्त गुन्हेगारी, क्रूरता आणि कटुतेचे भाव असतील. आणि यासाठी तो थेट एका तुरुंगात जातो. एकाच चित्रासाठी केलेल्या या दोन पूर्णपणे विरुद्ध अशा शोधांमधला हा जो विरोधाभास आहे ना, तो खरंच अंगावर काटा आणणारा आहे. तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुरुंगातल्या अनेक गुन्हेगारांना पाहिल्यानंतर चित्रकाराची नजर एका विशिष्ट कैद्यावर जाऊन खिळते आणि पुन्हा एकदा मूळ कथेत तेच शब्द येतात. या भूमिकेसाठी अगदी योग्य. ज्याप्रमाणे अनेक वर्षांपूर्वी त्याला कृष्णासाठी एक परिपूर्ण चेहरा मिळाला होता, अगदी तसाच आता त्याला कंसासाठी एक चेहरा मिळाला होता, जो क्रौर्य आणि दुष्टपणाचं मूर्तिमंत प्रतीक होतं. क्षणाचाही विलंब न लावता तो त्या कैद्याची निवड करतो. आणि आता आपण येतो या कथेच्या सर्वात महत्त्वाच्या आणि धक्कादायक टप्प्यावर, कॅनव्हासवरचं वास्तव. आपण या विश्लेषणाच्या अगदी परमोच्च बिंदूवर पोचलो आहोत. चित्रकार त्या कैद्याला समोर बसवतो आणि चित्र काढायला सुरुवात करतो. वर्षानुवर्ष अपूर्ण राहिलेलं ते मास्टरपीस आता अखेर पूर्ण होणार असतं. तो आधी त्या कैद्याला कंसाच्या रूपात रेखाटतो आणि त्यानंतर ते चित्र त्या मूळ कृष्णाच्या चित्राशेजारी नेऊन जोडतो. आता त्या एकाच कॅनव्हासवर निरागस कृष्ण आणि क्रूर कंस समोरासमोर उभे असतात. काम पूर्ण झाल्यावर चित्रकार मोठ्या समाधानाने ते पूर्ण झालेलं चित्र त्या कैद्याला दाखवतो. पण ते चित्र पाहताच काहीतरी अत्यंत अनपेक्षित घडतं. तो क्रूर, भयंकर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आणि तुरुंगाची हवा खाल्लेला कैदी ते चित्र पाहतो आणि चक्क ढसाढसा रडू लागतो. आता इथे आपण एक क्षण थांबूया आणि विचार करूया. स्वतःचं चित्र पाहून एखाद्या सराईत गुन्हेगाराला असे अश्रू का अनावर झाले असतील? त्या चित्रात नक्की असं काय होतं ज्याने त्याच्या मनाचा असा ठाव घेतला? आता या स्लाइडमध्ये सर्वात हृदयद्रावक आणि महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला पाहायची आहे ती म्हणजे त्या कैद्याचे हे उद्गार. तो रडत रडत चित्रकाराला म्हणतो, तुम्ही माझं चित्र दोनदा काढलंत. पहिल्यांदा जेव्हा मी लहान होतो तेव्हा तुम्ही मला कृष्ण म्हणून रेखाटलं आणि आता तुम्हीच मला कंस म्हणून रेखाटलं आहे. बापरे, ही एक ओळ संपूर्ण कथेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते. ज्या मुलामध्ये कधीकाळी कृष्णाची ती स्वर्गीय निरागसता होती, तोच मुलगा काळाच्या ओघात आज कंसासारखा क्रूर खलनायक बनला होता. हा क्षण आणि हे सत्य हेच या कथेचं संपूर्ण सार आहे. तो लहान मुलगा जो परिपूर्ण निरागसतेचं प्रतीक होता आणि तो कैदी जो टोकाच्या खलनायकीपणाचं प्रतीक होता, हे दोन वेगळे लोक नव्हतेच. ती एकच व्यक्ती होती, फक्त वेगवेगळ्या काळातली. काळ बदललेली परिस्थिती आणि कदाचित त्या व्यक्तीने घेतलेले निर्णय या सगळ्यांनी मिळून त्या कृष्णाला एका कंसामध्ये बदलून टाकलं होतं. माणसाच्या स्वतःच्याच ओळखीचा आणि त्याच्यातल्या या भयानक बदलाचा हा एक अत्यंत सत्य आरसा आहे. आपण आता या विश्लेषणाच्या अगदी शेवटी आलो आहोत. पण जाता जाता हा प्रश्न नक्कीच आपल्या सर्वांना विचार करायला लावेल. जशी वर्षे उलटतात तसा हा काळाचा आरसा आपल्या प्रत्येकाच्या आत काय प्रतिबिंबित करत असतो? वेळेचा हा प्रवास आपल्यातल्या त्या कृष्णाला जिवंत ठेवतो की नकळत आपल्याला कंसाकडे घेऊन जातो? ही कथा आपल्याला शिकवते की चांगुलपणा आणि वाईटपणा या दोन्ही शक्यता आपल्याच आत दडलेल्या असतात आणि शेवटी काळच आपला खरा चेहरा समोर आणतो. याच एका सखोल विचारासह आज आपण इथेच थांबूया. हे विश्लेषण शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.